नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। तुम्ही इथं बघत आहात की अद्वैत सोसायटी तुम्ही माझ्या मागे ही अद्वैत सोसायटी आहे आणि हा माझा गाळा आहे। मी या सोसायटीचा मेंबर आहे। तर तुम्हाला मी दाखवायचं पहिली गोष्ट म्हणजे बघा, सोसायटीच्या गेटवरच हा कचरा सगळा पडलेला आहे। आता तुम्हाला सगळ्या सोसायटीची मी सैर करवणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बघाल, आता मी जसं पुढे चाललो आहे, मी फक्त कॅमेऱ्याचा अँगल बदलतो आणि तुम्हाला आता हे सोसायटी आतमध्ये बघा, ही गेट आणि इथून मी आत आलेलो आहे आणि इथे तुम्हाला माझी गाडीसुद्धा दिसते आणि हा जो बोर्ड दिसतोय हा माझा बोर्ड आहे। मित्रांनो, सोसायटीला मी विचारलं होतं कारण का त्यांचं एक व्हॉट्सॲपवर एक मेसेज आला होता की सोसायटीमध्ये खूप घाण झालेली आहे, तर ही सगळी घाण काढण्यात यावी। पण त्यांनी यामध्ये हे स्पष्ट जास्त केलं नव्हतं की जे काही सामान आहे लोकांचं ते कुणाचं आहे आणि ते का ठेवलेलं आहे आणि का काढण्यात येऊ नये याच्याबद्दल त्यांनी सर्वांना नोटीस दिली आहे का नाही। तर या संदर्भात मी हेच म्हणतो की मित्रांनो, इथं ना बऱ्याच वेळा आहे ना, इथं दारू प्यायला लोक बसतात आणि त्याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओज आणि मागंसुद्धा मी तक्रार केली होतीच। आता ह्या सोसायटीचे बरेचसे प्रॉब्लेम आहेत। तर अगोदर मी परत त्या बोर्डवर येतो की त्या बोर्ड जो आहे त्याची मी परवानगी मागितली होती की मला ठेवायची परवानगी आहे का नाही। जर सोसायटीची परवानगी असेल तरच मी ठेवणार, नाहीतर मी ते काढून टाकणार। आता इथे सुद्धा बरेचसे बोर्ड वगैरे होते, ते मी तुम्हाला दाखवीनच। मी मागं सगळे ह्याचं शूटिंग घेत आलेलो आहे आणि सोसायटीला सांगत आलेलो आहे की सोसायटी ही जरी रिडेव्हलपमेंटला आलेली आहे तर रिडेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत आपण ती वापरत आहोत आणि ती स्वच्छ ठेवायला हवी। इकडे सुद्धा काचा होत्या, इथं नशीब त्या सगळ्या काचा गेलेल्या आहेत। आता प्रश्न 2-3 गोष्टीचा आहे। एक तर आता हे कुणाचं आहे आणि हे अजून इथं का राहिलेलं आहे याचं उत्तर सोसायटीनं द्यावं की गाडी कुणाची आहे आणि ही इथे का आहे याचे उत्तर त्यांनी द्यावं। अजून थोडासा कचरा वगैरे शिल्लक आहे आणि मित्रांनो, हा दुसरा गेट आहे। मित्रांनो, तुम्हाला मी आता दाखवतो की याच्याबरोबर ऑपोजिट आपल्याला हा मेन गेट आहे। तर हे जे आता हे काहीतरी युनिट आहे हे इथं ह्यांनी परवानगी घेऊन ठेवलेलं आहे का, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि त्याचबरोबर इकडे क्वालिटी वॉल्स अगदी एक डीप फ्रीजर दिसतोय, तर हा इथे परवानगी घेऊन ठेवला आहे का, हा विषय आहे। तर मित्रांनो, असं गोष्ट आहे। त्याचबरोबर मित्रांनो, ह्या बाथरूमचा एक प्रश्न आहे की हे जी बाथरूम जे आहे हे जे निकम आहेत ते सगळे मेंबर आहेत, त्यांनी हे सगळे दरवाजा वगैरे हे केलेलं। तर पहिलं प्रश्न असा आहे की सोसायटीनं का नाही केला, त्यांनी स्वतः व्यक्तिगत का केला, कारण का हा कॉमन बाथरूम आहे आणि त्याला कुलूप लावलेलं आहे। तर आणि ते फक्त एकटे स्वतः वापरतात। त्यांना किल्ली मागितली तर ते किल्ली त्यांनी अजूनपर्यंत मला दिलेली नाही। तर त्याचबरोबर मित्रांनो, इथं दुसरं बाथरूम आहे। तर हे जे बाथरूम आहे, आता इथं बघा तुम्ही, आता मी इथं आलेलो आहे, इथं प्रचंड प्रमाणात गळतं आहे, काय कुठलं तरी पाणी गळतं आहे। मी फक्त माझा कॅमेरा सांभाळून जेवढं वरचं शूटिंग घेता येईल तेवढं वरचं शूटिंग घेतो। मित्रांनो, तुम्हाला दिसतंच आहे आता। तर अशा पद्धतीनं इतकं पाणी वायाही जातं आहे आणि इथं घाणीचं साम्राज्य, डासाचं साम्राज्य होऊ शकतं। हा दुसरं बाथरूम आणि तुम्ही मित्रांनो बघत असाल, मी इथं बाहेरनं आलेलो आहे आणि इथे लाईट प्रत्येक वेळी चालू आहे, म्हणजे याचं लाईट बिल किती येत असेल। मित्रांनो, इथं बटन आहे, ते बंद करायची सुद्धा त्यांनी काळजी घेतली नाही। आता मी बंद करत आहे, हे बघा आता बंद झालं। आणि असंच हे काल परवासुद्धा चालूच होतं। मी ते काल परवाचं शूटिंग घेतलेलं आहे, ते सगळं एकत्र करून मी तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, तर ही सोसायटी बरेच नियमाचं उल्लंघन करते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या सोसायटीची जी कमिटी मेंबर आहेत ते विदाऊट इलेक्शन स्वयंघोषित कमिटी तयार झालेली आहे आणि त्याच्यामधले सगळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जे आपलं जो रूल असतो
बायलॉज, तर बायलॉज ते सगळे नियम धाब्यावर ठेवून त्यांचं ते इलेक्शन झालेलं आहे. आणि त्या पद्धतीनं म्हणजे त्यांचा सगळ्या नियम तुटलेला असा की 4 जणच मला जी माहिती दिली ती 4 जणं, जिथं 11 जणं असायला पाहिजे तिथं फक्त 4 जणं. आणि त्यांचं कॅटेगरी सगळी पाळली आहे का नाही, म्हणजे 2 महिला असतात किंवा इतर OBC NT ST ह्याच्या कास्टमधले सुद्धा काही जागा रिझर्व जागा सो असतात त्याप्रमाणे त्यांनी नियम पाळलेत का नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रारला त्यांनी ही निवडणूक घेताना त्यांनी त्याची कल्पना दिली आहे का नाही. त्यामुळं म्हणजे माझ्या मते मला जेवढी माहिती आहे त्याप्रमाणे ही जी एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स आहेत हे अनधिकृत आहेत आणि सर्व म्हणजे चुकीचे म्हणजे रिडेव्हलपमेंटसुद्धा त्यांनी चुकीच्या पद्धतीनं सगळं सँक्शनिंग करून घेतलेलं आहे. त्यामुळं मी बऱ्याच वेळा ह्यांना रिडेव्हलपमेंटसारख्या महत्त्वाच्या विषयावर आणि नाजूक विषयावर मी ह्यांना विरोध करत आलेलो आहे. आता इथे बघा हे म्हणजे हे तुटत आलेले काल परवा इथं सगळे लाकडं ठेवली होती आणि ते झाडसुद्धा शेवटी बेंड झालं होतं थोडंसं आणि हे तुटायला लागलेलं आहे. हे झाडामुळे तुटलेलं नाही आहे, इकडे ठेवलेल्या बांबूमुळे तुटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ही सोसायटी बरेचसे चुकीची कामं करते. आणि मी यांना फक्त एकच म्हटलेलं आहे, तो मेसेजवर तुम्हाला मी दाखवीन मित्रांनो, की कृपया तुम्ही जे करताय ते सगळं नियमात करा. कारण का नियमात नाही केलं तर विशेष करून रिडेव्हलपमेंट तर त्याला कुठे ना कुठेतरी कोणी ना कोणीतरी अडवणार आहे. तर मित्रांनो आत्तासुद्धा तेच चालू आहे, रिडेव्हलपमेंट हे पुढंच जात नाही आहे आणि त्याचा कुठलाही ते डेडलाईनसुद्धा देत नाही. आता नुकतीच 28 सप्टेंबरला ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंग झाली. त्याच्यामध्ये सुद्धा ते हे मीटिंग जे घेतात ना ते सुद्धा सगळं खोटं दाखवतात. जे काय ऑडिट रिपोर्ट आहे मित्रांनो, आम्हाला जो ऑडिट रिपोर्ट म्हणजे जे ॲन्युअल जनरल बॉडी मीटिंगच्या अगोदर आम्ही स्टडी करत असतो त्याच्यावर साधी ऑडिटरची सहीसुद्धा नाही आहे. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवीन आणि ते त्यांनी व्हॉट्सॲपवर पाठवलेलं आहे. आणि मग असे सगळे नियम आणि ते ऑडिटसुद्धा ना त्याच्यावर सुद्धा शंका आहे की हे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स कुठल्याही प्रकारची मीटिंगच घेत नाही, कुठल्या प्रकारची मिनिट्स ऑफ मीटिंग नाही. तर ह्याचं काय करायचं. आणि तिथे जे फेडरेशनचे अध्यक्ष आहेत, आता पुणे आणि महाराष्ट्र फेडरेशनचे अध्यक्ष आहेत जे सुहास पटवर्धन साहेब आहेत, त्यांचं बिचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की तंटामुक्त सोसायटी असावी. आता जर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबरच जर नियम पाळत नसेल तर ही तंटामुक्त कशी होणार. तर मित्रांनो परत तुम्हाला मी दाखवतो की तिकडचा बोर्ड जो म्हणजे आता जे महानगरपालिकांनी जे नोटिसा दिल्या होत्या सोसायटीला तो एक विषय आहेच. महानगरपालिकेने सगळ्या नोटिसा मेंबरना दिलेल्या आहेत. लकीली मला दिलेले नाही आहेत कारण का माझं त्यावेळी दुकान बंद होतं. आत्ता मी स्वतःच हे चालवायला घेतलेलं आहे आणि तिथं बोर्ड काढून मी तात्पुरता इथं ठेवला होता. आणि मी त्यांना म्हटलं होतं की जर मला परवानगी असेल तर मी हा बोर्ड इथं ठेवीन, नाहीतर मी हलवीन. तर यांनी ना मला परवानगी दिली ना मला असं सांगितलं की इथनं हलवण्यात यावं माझा बोर्ड स्पेशली. त्याच्यावर बाकीचं आगळपगळ भरपूर ते बोलत आलेले, ते सुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर मी कशी परवानगी घेतली ते विचारलेलं आहे. आता इथं ठेवलेलं आहे पण मला अजूनही माहीत नाही की त्यांनी परवानगी दिली का नाही. मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की मला रिटर्न परवानगी हवी आहे किंवा रिजेक्शनसुद्धा रिटर्न हवं आहे. इथं तुम्हाला परवानगी नाही हे म्हटलेलं सुद्धा मला क्लिअर कट पाहिजे. कारण का याच्याच आधारावर मी बऱ्याच ठिकाणी जे काय वस्तू ठेवलेले वगैरे आहेत किंवा अशा काय गोष्टी झालेल्या आहेत त्याचं मी त्यांना कारण विचारणार आहे मित्रांनो. तर आत्तापुरतं एवढंच आहे. याच्यावर त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोचवीनच. मी स्वतः जे काय अध्यक्ष आहेत मारणे साहेब किंवा जे सेक्रेटरी आहेत पाटील साहेब आणि आणखीन 2 मेंबर माझ्या माहितीनुसार आहेत. जे पुरंदरे साहेब एक आहेत आणि एक आहेत राजकुमार साहेब आहेत, LICचं ते काम करतात. तर मला तेच म्हणायचं की ह्या लोकांना मी प्रश्न विचारणार आहेत. पण मित्रांनो अनुभव असा आहे की हे कुठल्याही प्रश्नाचं कुठलंही उत्तर द्यायला तयार नसतात, मीटिंग घ्यायला तयार नसतात आणि मनमानी करतात, विशेष करून रिडेव्हलपमेंटवर. तर याच्यामध्ये यांचा काय नैतिक फायदा आहे ते आता आपल्या सगळ्यांनी शोधून काढावं. मी सुद्धा जर मला कळालं तर मी काढणार आहे आणि त्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडणार आहे मित्रांनो. असा सगळा विषय आहे. तर आता सध्या हा फक्त कचऱ्याचा विषय होता आणि ते असं म्हणतो की कचरा काढणं काय वाईट आहे का, तर अगदी करावं.
ह्याच्यासाठी मीच सगळ्यात मोठा आग्रही होतो आणि हट्टही धरला होता आणि मागं एक व्हिडिओचा मागं टाकलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन बघा, तिथं मी सगळे लिंक खाली देणार आहे. तर असं हे सगळं आहे. आणि आत्ता मी हा जो माझा बाईट आहे तो माझ्या दुसऱ्या चॅनलवर मी टाकणार आहे, TV10 अनकटवर टाकणार आहे. कारण का मला इतक्या लवकर माझी सोसायटी लोकांसमोर उघडी करायची नाही आहे. इथे बघा मित्रांनो, त्यांनी साफ केलं म्हणतात. तर ही दारूची बाटली इथं आलेली आहे आणि जर त्यांच्या लक्षात आलं नसेल तर म्हणजे काल परत इथं पिण्याचा प्रोग्राम झालेला आहे मित्रांनो. मग दिसत का मित्रांनो, हो इथं सुद्धा बाटली पडलेली दिसते आणि ही माझ्यामध्ये अगदी फ्रेश बाटली आहे, अगदी फ्रेश. म्हणजे कालच इथं लोक बसली असण्याची शक्यता आहे. ती बाजू मी तुम्हाला दुसरी बाजूचा दाखवतो मित्रांनो. इथं अगदी हक्कानं ते बसतात, हे सगळ्यांना माहीत आहे. पण याच्यावर मात्र कुठलाही माणूस कुठल्याही धाडसाचं काम करायला तयार नाही. स्वतः अध्यक्ष जे आहेत ना, ते स्वतःला म्हणजे समाजातले एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणतात. बघा मित्रांनो, इथे सुद्धा तुम्हाला दिसेल, इथे सुद्धा दारूची बाटली पडलेली आहे. टाकीची दुसरी बाजू आहे. इथं मित्रांनो बघा, म्हणजे ह्यांच्या कचऱ्यामधनं हे सुटलेलं आहे. हां, म्हणजे काय आवरलेलं आहे बघा तुम्ही. आणि इथे असं पिशवी आहे, त्या पिशवीत काय बघायचं मला तर धाडस नाही आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीनं हे सगळं आत्ता मी कॅप्चर करतो आहे. कालच त्यांचा मेसेज आला आहे की सर्व कचरा साफ झाला. आणि बघा इथं असं बाटली पडलेली आहे, इथे बाटली पडलेली आहे, इथे बघा इथे दारूबरोबर जे लागतं ते आहे, इथे ग्लासेस आहेत मित्रांनो. मी लॉंग शॉट घेतो मुद्दाम, तुम्ही बघा हे सर्व. तर अशा पद्धतीनं हे सगळं करतात. आणि मी त्यांना तेही म्हणलं होतं, आता बघा ही मोटरसायकल आहे, ही तर कुणाची आहे, ही चोरीची आहे काय आहे याचा म्हणजे शोध घ्यायला पाहिजे. त्याचा मी नंबरचा मित्रांनो तुम्हाला दाखवतो आणि त्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल उद्या परवा हे जर चोरीचं असेल तर हे सोसायटीवर येणार नाही का. तर असा हा प्रश्न आहे. तर कमीत कमी एक्झिक्युटिव्ह मेंबर्सनं प्रत्येक गोष्टीला एक्झिक्युटिव्ह मेंबर ही जबाबदार असते. तर यांनी याची काळजी घ्यावी म्हणजे मेंबर्सला कुठलाही त्रास होत नाही. मित्रांनो, ह्या शेडबद्दलसुद्धा मला खूप शंका आहे. आता इथं कचरा हे ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे शेड जे आहे ते सुद्धा मला काही योग्य वाटत नाही मित्रांनो. इकडं सुद्धा आहे ना खूप छान हे प्रत्येक वेळी होत आलेले आहे. तर याच्या सगळ्यावर त्यांनी जर उत्तर दिलं तर मी तुमच्यापर्यंत पोचवणार आहे मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच. आज तारीख आहे 6 ऑक्टोंबर 2024. तर अशा पद्धतीनं मी तुम्हाला आजच्या दिवसाचं सगळं दाखवत आहे मित्रांनो. आणि आपण आता मेन रोडला येतो आहे. हा मेन रोड परत एकदा हा मेन रोड आहे. आणि स्वच्छता हे पुण्याची सगळ्यात महत्त्वाची मोठी प्रायोरिटी आहे. आणि इथे बघा, इथे गेटवरच हे कचरा हा ठेवलेला आहे. याच्याकडं सोसायटीचं लक्ष गेलं का नाही गेलं मला याची कल्पना नाही. इथे सुद्धा हे कॉन्क्रिटिंग सगळं नियमात बसून केलं असावं अशी अपेक्षा आहे.